सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भाग्यश्री. माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण खूप सुंदर अशी पाठीमागील गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथं अस्तर घेतलेलं आहे आणि ब्लाऊज पीस काठपदर साडीवरील ब्लाऊज पीस आहे. तर ही बाजू खुली आहे आणि ही जॉईंट बाजू. तर जॉईंट बाजूकडून आपल्याला माप टाकायची आहेत. तर सुरुवातीला ब्लाऊजची उंची घ्यायचं आहे 14.5 इंच उंची, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आपल्याला 1 इंच बरोबर 15.5 इंच. त्यानंतर रुंदी पाहूया. तर हे जे ब्लाऊज आहे ना, हे आपलं 34 साईजचं आहे. 34चा चौथा भाग 8.5 इंच, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच. एकूण रुंदी येते 10.5 इंच. खालच्या आणि वरच्या साईडने 10.5 इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचा आहे. इथं आपला बॉक्स व्यवस्थित तयार झाला पाहिजे. तर इथं आता आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाल्याच्या नंतर इथं आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर 5.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच, मुंढा घ्यायचा आहे 6 इंच आणि वर जेवढे शोल्डर आहे तेवढेच पॉईंट इथं आला पाहिजे, म्हणजे 5.5 इंच बरोबर आलं आहे का नाही ते चेक करायचं आणि मुंढा मार्किंग करून घ्यायचा. मुंढ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे 1.5 इंचावरती, कोण्याहून 1.5 इंचावरती पॉईंट द्यायचा आणि मुंढ्याला गोलाकार देऊन घ्यायचा. तर इथं फ्रेंच कर्वने मी गोलाकार देऊन घेतलेला आहे, खूप सुंदर गोलाकार येतो. त्यानंतर पाठीमागील गळ्याची उंची 9.5 इंच, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर एकूण गळा उंची 10 इंच आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा. आता आपल्याला गळ्याला गोलाकार द्यायचा आहे. तर हा पाठीमागलचा गळा आपण गोलच करणार आहोत आणि फ्रेंच कर्वनेच गळ्याला गोलाकार देऊन घेणार आहोत. तर इथं पाठीमागलचा भाग तयार आहे, तर मी आता कट करून घेते. तर इथून गळा पण आपण कट करून घेऊया. तर इथं अस्तर कटिंग तयार आहे. तर आता ब्लाऊज पीसवरती आपण कट करून घेऊ. ब्लाऊज पीसची घडी व्यवस्थित करून घ्यायचे आणि पाठीमागलचा भाग ठेवायचा. गळ्याचा भाग जॉईंट साईडने ठेवायचा आणि ब्लाऊज पीसवरती कटिंग करते वेळेस थोडंसं एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचे. अंदाजे अर्धा इंच सर्व साईडने एक्स्ट्रा ठेवायचं आणि कट करायचं. शिलाई देते वेळेस आपल्याला कमी नाही पडणार ते. नंतर एक्स्ट्राचा कपडा आपण असं कट करून घेऊया. तर इथं कटिंग तयार आहे. तर चला मग आता शिवून घेऊया. ब्लाऊज पीसचा भाग खाली ठेवायचा. ब्लाऊज पीसच्या भागाची वरच्या साईडने सरळ बाजू, त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवलाय आणि नंतर ह्या पिना लावून घ्यायच्या आहेत. त्यामुळे काय होतं, गळ्याची फिनिशिंग छान येते. गळा जास्त फाकणार पण नाही आणि लहान पण होणार नाही. अशा पिना लावल्यानंतर तीनही साईडने पिना लावून घ्यायच्या आहेत आणि गळ्याला आता शिलाई देऊन घ्यायचे 1/2 इंचावरती. आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट, माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंगचे पॅटर्न आहेत. ज्या कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा. सर्वच प्रकारचे आहेत. कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट, फोरटक्स, बोटनेकमध्ये सर्व प्रकारचे 3 पीस, कॉलर असे सर्वच आहेत. 28 साईजपासून 50 साईजपर्यंत अवेलेबल आहेत. ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा. माझ्या पॅटर्नवरून ब्लाऊज एकदम परफेक्ट येतात. कटिंग करायला खूप कमी वेळ लागतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे पार्सल घरपोच मिळाल्यानंतर तुम्हाला पोस्टमॅनकडे पैसे द्यायचे आहेत. तर चला मग ज्यांना ऑर्डर करायचे त्यांनी ऑर्डर करा. तर आता इथं बोलत बोलत एक्स्ट्रा कपडा पण कट करून झाला आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट पण दिले आणि गळा पलटी केलेला आहे. आता वरच्या साईडने आपण शिलाई देऊन घेऊया. गळ्याला शिलाई देऊन झाल्याच्या नंतर हा भाग आपल्याला अस्तरच्या साईडने करायचा आहे आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर आता बाहेरच्या साईडने शिलाई देते वेळेस हाताने फिरवत फिरवत शिलाई देऊन घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊज पीसच्या आणि अस्तरच्या आतमध्ये चुन्या किंवा फुगा येऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची. म्हणून असं हाताने फिरवत फिरवत शिलाई देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला कमरेच्या डाचाला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर त्यासाठी शोल्डरचं सेंटर घेतलं आणि खालच्या साईडने फोल्ड केलं. डाचाची रुंदी घ्यायची अर्धा इंच आणि डाचाची उंची घ्यायची 4 इंच. डाचाला शिलाई दिल्याच्या नंतर कमरेचा भाग जो वर खाली झालेला असतो तो आपल्याला सरळ एका रेषेमध्ये कट करून घ्यायचा आहे. आता आपण कमरेच्या भागाला पट्टी लावून घेऊया. तर इथं 2 इंचाची पट्टी घेतली होती. त्या पट्टीला एका साईडने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेली आहे. कमरेच्या भागापाशी ठेवायचं आणि 1/2 इंचावर शिलाई देऊन घ्यायचं.
त्यानंतर आता पट्टीला आपण दाब शिलाई देऊन घेऊया। दाब शिलाई देते वेळेस पट्टीवरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। नंतर ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि खालच्याच कडेने शिलाई देऊन घ्यायचं आहे। नंतर वरच्या साईडने हात शिलाई करून घ्यायची। यामुळे फिनिशिंग छान येते, कमरेच्या भागाची चुन्या वगैरे पडत नाहीत। तर इथं पाठीमागलचा भाग तयार आहे। तर आता आपण गळ्याला लेस लावणार आहोत। तर त्या अगोदर इथं पाठीमागलचा जो गळ्याचा भाग आहे ना खालचा, इथं आपण सेंटर काढून घेऊया। आता आपण गळ्याला पूर्ण अगोदर एक लेस लावून घेऊ। आता ही जी मार्किंग केलेली बाजू आहे ना, ही उजवी साईड आहे। ब्लाऊज अंगात घातल्यानंतर उजव्या बाजूने येतो आणि उजव्या बाजूनेच आपल्याला डिझाईन तयार करायचं आहे। डाव्या साईडने केलं तर ते दिसणार नाही, कारण पदराने झाकली जाते ती डिझाईन, त्यामुळे उजव्या साईडने लावावी लागते आपल्याला। तर अगोदर आपण पूर्ण गळ्याला ही लेस लावून घेऊया। लेस लावते वेळेस लेसला बिलकुल ओढायचं नाही। लेसला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। जर आपण एकच शिलाई दिली तर लेस एका साईडने उचलली जाते, त्यामुळे 2 शिलाई देऊन घ्यायच्या। तर आता गळ्याला आपण 1-1 इंचावरती पॉइंट देऊन घेऊया। लेस लावली आहे तिथून पुढच्या साईडने। तर असं आपल्याला या साईडने 1-1 इंचावरती लेस लावायची आहे आणि आता दुसऱ्या साईडने पण आपण 1-1 इंचावरती पॉइंट देऊन घेऊया। ज्या साईडने आपण मार्किंग केली होती ना, त्या साईडने लेस अशी आपल्याला वन साईड लावायची आहे या पद्धतीने। तर त्या अगोदर आपल्याला इथे डिझाईन तयार करून लावायची आहे या वन साईडने, म्हणजे एका साईडने वन साईड डिझाईन आहे। ही छान दिसते, तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजसाठी नक्की ट्राय करा। आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ही नवीन डिझाईन। तर इथं लेस जी आहे ना, ती फक्त अर्ध्यापर्यंतच लावायची आहे आणि लेसला डबल शिलाई देऊन घ्यायची। दुसऱ्या साईडने लगेच लेस लावायची नाही, तर आपल्याला इथं अगोदर डिझाईन तयार करायची आहे। तर त्यासाठी या पट्ट्या घेतलेल्या आहेत 2.5 बाय 2.5च्या, 3 बाय 3च्या पण चालतात। तर इथं आपण असं फोल्ड करून घेऊ। तर असं त्रिकोण करायचे, परत एकदा फोल्ड करायचे आणि टंचन खाली ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे। तर याच पद्धतीने सर्व डिझाईन्स तयार करून घेऊया। तर याच पद्धतीने सर्व डिझाईन्स तयार करून घेतलेले आहेत। तर आता आपण पाठीमागलचा भाग घेऊ आणि त्याला ह्या डिझाईन्स लावणार आहोत। तर डिझाईन्स लावते वेळेस त्यांची तोंड जी आहेत ती खालच्या साईडने करायची आहेत, एक या साईडने एक दुसऱ्या साईडने। त्यांची जी खुली बाजू आहे ना, ती खालच्या साईडने करायची आहे, वरच्या साईडने येऊ द्यायची नाही। तर चला इथं गळ्याला लावून घेऊया आता आपण। हे पहा, या पद्धतीने लावायचे, एक इकडल्या साईडने एक दुसऱ्या साईडने, या पद्धतीने आपण पूर्ण कडेपर्यंत लावून घेऊया असंच। तर इथे डिझाईन्स लावून तयार आहेत। तर आता आपण गळ्याला वरच्या साईडने लेस लावून घेऊया। ज्या डिझाईन्स लावलेल्या आहेत ना, त्याच्यावरतीच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। शेवटी कडेला लेसला आपल्याला फोल्ड करून शिलाई देऊन घ्यावी लागते। डबल शिलाई देऊन घेऊया। तर आता आपण या डिझाईन्सला मणी लावून घेणार आहोत। तर मणी कसे लावायचे आहेत ते पहा। तर या डिझाईन्सला असं करायचं, आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे आणि या कोण्यापाशी आपल्याला मणी लावून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने त्याच्या बरोबर टोकापाशी एक आपल्याला मणी लावून घ्यायचा आहे। तर दुसरी इकडल्या साईडने करायची, एक त्या साईडने घ्यायची, एक या साईडने घ्यायची, म्हणजे पानं कशी असतात, वेल कशी असते, वेलीसारखं इथं तयार होतं। हे पहा, या पद्धतीने त्याला वेलीची डिझाईन पण तुम्ही म्हणू शकता।
तर असं पूर्ण गळ्याला सुद्धा आपण लावू शकतो ही वेलीची डिझाईन तयार करून। याच पद्धतीने सर्व डिझाईन्सला मी मणी लावून घेणार आहे। पहा कशी सुंदर दिसते, शेवटी लुक पहा फायनल हिचा खूप सुंदर आहे। तर आता खालच्या साईडने एक सेंटरवरती लावण्यासाठी आपल्याला फूल तयार करायचं आहे। तर सेम त्याच पट्ट्या आहेत, त्या पट्ट्यांना आपण असं शिलाई देऊन घेऊया असं हाताने, सुई आणि दोरा घेऊन। एका फुलासाठी आपल्याला 5 पाकळ्या लागणार आहेत। तर अशा 5 डिझाईन्स तयार करून घ्यायचे आहेत। आणि शेवटी आपल्याला इथं गाठ देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा असतो ना तो खालचा तो कट करून घ्यावा लागतो। आता सर्व डिझाईन्स इथं सुई आणि दोऱ्यामध्ये वळून घेतलेल्या आहेत। तर इथं आता गाठ देऊन घ्यायचंय, व्यवस्थित सेट करायचंय आणि एक्स्ट्रा जो कपडा खालच्या साईडने दिसत आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचाय, म्हणजे हा जाड पण होणार नाही आतमध्ये आणि दिसणार पण नाही ते वरच्या साईडने। हे पहा असं गच्च आवळायचं, जास्त पण गच्च नाही, थोडंसं लूज ठेवायचंय आणि गाठी देऊन घ्यायच्या चांगल्या 2-3 आणि एक्स्ट्रा दोरी कट करायची आहे किंवा तशीच ठेवायची। तर इथे थोडंसं आणखी मी दोरे वगैरे दिसू नये यासाठी मी असं शिवून घेते वरच्या साईडने आणि असंच आपण पॅक करून घेणार आहोत ब्लाऊजला। बरोबर सेंटरवरती ठेवायचंय आणि इथं पॅक करून घ्यायचंय फूल। हे या फुलाला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। जर फुलाच्या खाली जर तुम्हाला रेडीमेड दोरी लावून लटकन जर सोडून घ्यायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही सोडू शकता, छान दिसतं तसं पण। इथं फूल लावून तयार आहे। तर वरच्या साईडने तुम्ही पॅच लावा, स्टोन लावा, जे काही लावायचं असेल ते लावू शकता इथं आणि शेवटी खाली गाठी देऊन घ्यायची आहेत। तर मी इथं स्टोन लावणार आहे, म्हणजे पॅचच आहे, त्याला सुई आणि दोऱ्याने शिवून घ्यावं लागतं। तर मी तुम्हाला दाखवते पण त्याला ठेवून इथं बरोबर फुलाच्या सेंटरवरती। तर इथं डिझाईन तयार आहे। तर हा असा पॅच इथं लावणार आहे मी। तर इथे आपली फायनली डिझाईन तयार झालेली आहे। तिचा लुक पाहू शकता कशी सुंदर दिसत आहे, एकदम मस्त दिसते। वन साइड डिझाईन आहे, वेलीची डिझाईन। तर मग ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।